मनुष्य मात्राला 3 प्रकारचे सामर्थ्य अवगत असते. एक मनुष्यबल, दुसरे द्रव्यबल आणि तिसरे मानसिक बल. या बलांपैकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे असं तुम्हाला वाटते? मनुष्यबलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्याक आहात ही तर गोष्ट उघड आहे. मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या 1/8 एवढी आहे. तीही संघटित नाही. आपसातील जातीभेदामुळे तिच्या संघशक्तीचा पूर्ण अभाव आहे. संघटित नाही ती नाहीच, पण एकत्रितही नाही. ती खेडोपाडी विखुरली गेलेली आहे. अशा कारणामुळे असलेल्या अल्पसंख्य संख्येचा देखील प्रसंगग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्तीस कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही. द्रव्यबलाच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीच गत आहे. तुमच्याजवळ थोडे बहुत मनुष्यबल आहे असे म्हटले चालले असते, पण तुमच्याजवळ द्रव्यबळ मुळीच नाही ही गोष्ट निर्विवाद आहे. तुम्हाला व्यापार नाही, उदीम नाही, नोकरी नाही, शेतीही नाही. वरिष्ठ वर्गातले लोक जो घास कुटका देतील त्याच्यावर आज तुमची उपजीविका आहे. तुम्हाला अन्न नाही, तुम्हाला वस्त्र नाही, तुमच्याजवळ द्रव्यबल ते काय असणार? अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्या इतकी अवकात तुमच्यात नाही. तुमच्यातील हजारो लोक कोर्टाचा खर्च सोसण्याची ऐपत नसल्यामुळे सतत वरच्या वर्गाकडून होणारा त्रास, विडंबना व जोरजुलूम अगदी मुकाट्याने शोषित आहेत. मानसिक बळाची तर ह्यापेक्षा अधिक उणीव आहे. शेकडो वर्षे वरिष्ठ वर्गाने केलेली विटंबना, छीथू निमूटपणे सोसल्यामुळे उलट बोलण्याची सवय जाणे, प्रतिकाराची हिंमत नाहीशी होणे असे आता घडलेले आहे. तुमच्यातील आत्मविश्वास, उत्साह व महत्त्वाकांक्षा यांचा बिमोड झालेला आहे. तुमचे सर्व लोक हताश, दिनवाणे व निस्तेज झालेले आहेत. निराशेचे व नामद्रुमकीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. आपण काही करू शकू अशा प्रकारचा विचार देखील कोणाच्या ध्यानीमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे प्रथम सामर्थ्य मिळवा. डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर यांच्या मुक्ती कोण पथे या पुस्तकातून साभार.